या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके श्री शरण अण्णा उस्मानी सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व स्टाफ, प्रथमतः मी शाळेचं कौतुक करतो. मी शाळेच्या पहिलीच्या वर्गामध्ये गेलो होतो आणि पहिलीच्या मुलांनी कोटीपर्यंत संख्या वाचून दाखवली आम्हाला. आणि मजकूर जो आहे म्हणजे मी पहिल्यांदा असं पाहिलं की मुलांच्या ॲक्शनमधून ती मुलं ओळखत होती काय बोलायचं. खरोखर त्या मुलांचं कौतुक आहे, शिक्षकांचं कौतुक आहे. आणखी कौतुकाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा जाणवलेली अशी की मुख्याध्यापिकेचं ऑफिस इतकं टापटिपीत आहे. मला एक नुसतं साईडला त्यांनी त्या फाईल लावलेली आहे सगळ्या. इतकं सिस्टमॅटिक ऑफिस मी आतापर्यंत कुठं पाहिलेलं नाही. तर मग कुठं फाईल सापडत नाही, कुठं काहीच होत नाही, मग घेत नाही. विशेषतः जर तुम्ही शासकीय कार्यालयात गेला तर हा प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतो. आम्हाला काय माहिती इथं कधी होणार नाही. अत्यंत शिस्तीत काम आहे सगळं त्याचं मी पहिल्यांदा कौतुक करतो. आणि आपण मी आता काही खरं विद्यार्थ्यासाठी फार बोलणार नाही, कारण दोघांनी बोलून झालेल्या विद्यार्थ्यासाठी मी विशेषतः पालक आणि शिक्षकांसाठी थोडीशी माहिती सांगतो. पहिल्यांदा मी या निमित्तानं हा जो आपला 76वा प्रजासत्ताक दिन जो आहे, आपण 75 वर्ष पूर्ण केली प्रजासत्ताकानंतर, त्याला आपण अमृतकाळ असं म्हणलेलं आहे. ह्यात आपण काय कमावलं आणि काय गमावलं, किंवा काय गमावलं म्हणण्यापेक्षा काय आपल्याला कमवायचं आहे म्हणून आपण ह्याचा थोडासा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवातीला मी पहिल्यांदा ते देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या तज्ञांनी सगळं आपलं जीवन अर्पण केलं त्यांना अभिवादन करतो आणि माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. आपण काय कमावलं लक्षात आपण याचा विचार करूया की आज भारत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठं आहे. आपण जर असा विचार केला की औद्योगिक प्रगतीमध्ये आपण कुठं आहोत, देशामध्ये औद्योगिक प्रगतीमध्ये आपण कुठं आहोत. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की एक काळ असा होता की आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला एसटी पाहणं हे सुद्धा दुर्मिळ गोष्ट होती. आम्ही खेळत राहायचो. एसटी गावात एसटी आली म्हणजे आम्हाला कौतुक असतं, एसटी आली. आज लक्षात घ्या किंवा साध्या आपल्या भारतामध्ये टाचणी सुद्धा नीट तयार होत नव्हतं. आज आपण उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. तयार होतात. रस्त्याला जाताना ट्रॅफिक इतके व्हायला लागलेली आहे की माझ्या माहितीप्रमाणे परवा दिवाळीच्या वेळेला सोलापूर शहरामध्ये 700 मोटारी विकले गेले. म्हणजे कल्पना करा की किती प्रगती आपण करतो. मी सोलापूर सारखं आपण म्हटलं सोलापूर आमचं लहान शहर आहे, अमुक आहे. इथं परिस्थिती अशी आहे. संपूर्ण देशामध्ये आपण किती प्रगती केली आहे. मोटारी असतील, विमान आपण तयार करावं. एवढंच नाही, मला आश्चर्य वाटेल तुम्ही पाहिलं असेल की आकाशात उपग्रह सोडतात का. तर जगामध्ये फक्त 3च देश आहेत की ते उपग्रह सोडतात आणि त्या 3 देशापैकी आपला एक देश आहे. आणि या त्याच्या भाग असा आहे लक्षात घ्या किंवा आपल्याला अभिमानाचा भाग असा आहे की भारत हा असा एकमेव देश आहे त्या ज्या देशानं एकाच वेळेला 100 उपग्रह आकाशात पाठवले. जगात पहिला देश आहे. कुणीही पाठवलं, अमेरिकेने सुद्धा पाठवलेलं नाही, आपण पाठवलेलं आहे. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात आपण प्रगती केली. औद्योगिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये आपण प्रगती केली आहे. आपल्याला समजते की आपली जी काही अर्थव्यवस्था आहे ती 5व्या क्रमांकावर आपल्या 3ऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. लवकर आपण 3ऱ्याच नव्हे तर आपण 2ऱ्यावर सुद्धा जाऊ. म्हणजे हे आपण प्रगती केलीच आहे. मी कालच बघत होते एक टीव्हीवर, जगामध्ये असे देश आहेत की इतके गरीब देश आहेत असे, म्हणजे दररोज फक्त 50 रुपये मिळवणं सरासरी त्यांना फक्त 50 रुपये त्यांना मिळतात असे काही देश आहेत. आणि आपण आपला देश जो आहे त्या मनानं खूपच संपन्न देश आहे. आर्थिक प्रगती आपण प्रचंड केलेली आहे. एवढंच नाही, शैक्षणिक प्रगतीमध्ये सुद्धा फार मला आठवतं की पूर्वी आमची मुलं जी श्रीमंत म्हणजे देशातल्या श्रीमंत लोकांची मुलं उच्च शिक्षण घेण्यासाठी फॉरेनला जायची. म्हणजे इंग्लंड सारख्या देशामध्ये जायचे
आणि काय करायचं तर FRCS नावाची डिग्री घ्यायची मेडिकलची. इंग्लंड मधून जर डॉक्टर म्हणून आला तर सगळ्या श्रेष्ठ समजलं जायचं. आज परिस्थिती अशी आहे भारतामधले, लक्षात घ्या मी काय नीट ऐका, इंग्लंड मधला वैद्यकीय व्यवसाय जो आहे मेडिकल प्रोफेशन जे आहे ते 30% व्यवसाय फक्त भारतातल्या डॉक्टरचे लागत आहे. म्हणजे आता तिथून शिकून यायचं नाही, आपले जे शिकलेले डॉक्टर आहेत ते तिथं जात आहेत, आपल्या डॉक्टरांना मागणी आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणात आपल्याकडे डॉक्टर आता इंग्लंड म्हणून ना, जर समजा उद्या असं ठरवलं इंग्लंडनं की भारतीयांना आमच्या राहू द्यायचं नाही तर त्यांचं आरोग्य धोक्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली नावाचा जो भाग आहे, सिलिकॉन व्हॅली म्हणजे काय, जिथं सगळं जे IT क्षेत्रातलं जे कॉम्प्युटर वगैरे सगळा जो भाग आहे तो सगळ्या क्षेत्रात काम चालणारा तो भाग आहे. ती सिलिकॉन व्हॅली ही आपण म्हणजे भारतातल्या शास्त्रज्ञांनी किंवा या तंत्रज्ञांनी काबीज केलेली आहे. आता अशी परिस्थिती लक्षात घ्या, तिथं सुद्धा काल परवामध्ये ट्रम्प हा निवडून आल्यानंतर त्याने अशी घोषणा केली की आम्हाला बाहेरचे लोक नको आहेत. तर त्यांच्यापुढे लगेच प्रश्न निर्माण होते, जर नको म्हणलं हे सगळे जर काढले आपण बाहेर तर तिथली अर्थव्यवस्था धोक्यात येईल. त्यांच्या कोर्टानं सांगितलं की ट्रम्पनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे. लक्षात घ्या, म्हणजे अमेरिकेमध्ये आज आमची मुलं, पण कुठली मुलं ती की आपल्या भागात कुठली अक्कलकोटच्या, सांगोल्याचा, इथला सोलापूरचा ही पोरं कुठल्याही कॉलेज शिकले गेलेली. म्हणजे ज्या ठिकाणी शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हती, तिथे आता इथली मुलं शिकून फॉरेनला जाऊन लोकांना शिकवायला लागली. बरं, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवा टीव्हीवर मी मुलाखत बघत होतो गायकवाडांची, हनुमंत गायकवाड म्हणून. सध्या 3 लाख जर्मनीला 3 लाख भारतीय हवे, 3 लाख लोक तरुण आम्हाला पाहिजेत असं जर्मनीची मागणी आपल्याकडे भारताकडे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 8 लाख जर्मनी, जपानने सांगितलं आम्हाला 8 लाख भारतीय पाहिजेत. म्हणजे आमच्या शिक्षण व्यवस्थेवर आमच्या मुलांच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि पाहिजे आम्हाला सांगते. आता आम्ही सरकार आणि वेगळ्या संस्था काम करत आहेत की जेणेकरून या मुलांना अशी संधी मिळेल, जग चालवायची होते, जग चालवायची संधी मिळणार. जपानमध्ये आपले लोक असतील, स्पेनमध्ये असतील, इंग्लंडमध्ये असतील, जर्मनीमध्ये असतील, ही मुलं ही मुलं त्या ठिकाणी गेल्यानंतर हळूहळू जसं पाहतो आपण आता कॅनडाचा प्रॉब्लेम तो झालेला आहे. कॅनडा सारखा देश जो आहे तिथं भारतीयांची संख्या इतकी वाढलेली आहे की तिथलं सरकार आपल्या लोकांच्यावर निवडून द्यायचं यायला लागलं. आणि म्हणून तो कोण ट्रुडो का कोणत्या मध्ये तो विचार करत की काय करायचं लोकांना. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, शिक्षण क्षेत्रात देखील आपण प्रगती केली. हे जरी खरं असलं की एका बाजूला सगळं खरं आहे, पण मग कुठं आपण कमी पडतो. तर आपण सध्या कमी पडतो आहोत. सगळं चांगलं चाललेलं आहे असं वाटतं आपल्याला, पण अजूनही आपण खरं म्हणजे मला वाईट वाटतं की आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला खूपच अस्पृश्यता वगैरे होती, जातीभेद होते. आम्हाला असं वाटत होतं की शिक्षण जसं शिक्षणाचा प्रसार होईल तसं जातीभेद कमी होती. पण दुर्दैवानं हे काही फार मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ठिकाणी आपण जन्मानं कोण आहोत त्याला काही अर्थ नाही. कारण जन्म घेणं माझ्या हातात नाही, जन्म घेणं माझ्या हातात नाही. त्यामुळे माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा अभिमान बाळगायचं काही कारण नाही. आपल्या कर्तव्याचा अभिमान बाळगला, जातीचा किंवा धर्माचा अभिमान बाळगायचं काही कारण नाही. हेच आपण मुलांच्या मनावर बिंबवलं तर प्रॉब्लेम कमी होतील असते. म्हणून हे जातीभेद जे आहेत हे कमी व्हायला पाहिजे. फार उलट मला तर असं वाटायला लागेल की जर माझं ऑब्झर्वेशन कमी पडत असेल की शिक्षणाला आम्ही वाढवतो का काय सगळे जातीभेद असं वाटायला लागलं अलीकडं, तर हे फार चुकीचं आहे. की या दिशेने आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, या दिशेने आपल्याला कार्य करणं आवश्यक आहे. याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन, तेही मला असं वाटतं की शिक्षणानं काय व्हायला पाहिजे तर अंधश्रद्धा निर्मूलन व्हायला पाहिजे, अंधश्रद्धा कमी व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं पण असं दिसतंय मला की जसं शिक्षण वाढत चाललेलं आहे तर अंधश्रद्धा वाढत वाटत होतं. आम्ही खेड्यात वाढलो, काय जत्रा गावात बोकडे कापायचे, काय करायचं देवाला, काय चुकीच्या प्रथा होत्या. पण असं वाटतं शिक्षण जसं वाढेल तसं सुधारणा होईल, पण असं काही दिसत नाही. फारसं
शिक्षणानं सुद्धा की आमचं काय कमी झाले सर, किंबहुना आणखी मला असं वाटतं की आमचं तर वाढतच चाललेलं आहे. मी गमतीनं सांगतो बा, मी सोलापूरला 75ला आलो आणि नव्या पिढीत मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं, मी पुण्यात आलो होतो, थोडंसं नेहमीला आमच्या डोक्यात कोणी घुसलेलं होतं आणि मी सोलापूरला आलो आणि मी पाहिलं जूनमध्ये साधारणपणे की आषाढ महिना चालू होता आणि एक मिरवणूक चालू होती देवीची आणि ते हलगी वाजत होती, त्या बायकांच्या अंगात आलेले नाचत होते. मला फार वाईट वाटले, काय चाललंय गावात, आपण कुठल्या गावात मी पडलो इथं. पण असं वाटलं की ठीक आहे, हळूहळू शिक्षणाने सगळं बंद होईल, त्या प्रसार कमी होईल सगळा. पण काय दिसतं आपल्याला आता, हलगी वाजत नाही, गालगी वाजते आणि त्या साडीत बायकांना असू तर पॅन्ट बोलायचं असतं, एवढंच आहे. जे प्रकार तोच. म्हणजे शिक्षणाला काय साधन होतं, शिक्षणाने व्हायला पाहिजे होतं खरं म्हणजे, हे सगळ्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे होत्या. तिकडं आपल्याला लक्ष देणं आवश्यक. मी शिक्षकांना विनंती करतो, पालकांनाही विनंती करतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो, त्या सगळ्यापासून आपण दूर व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आपण एक लक्षात घ्या की देशप्रेम जो आहे, ते देशप्रेमाबद्दल सुद्धा आपल्याला फारशी जाणीव नाही. आता देशप्रेम म्हणले की लगेच असं वाटत काही कारण लगेच आपण सैन्यातच गेलं पाहिजे असं नाही. ती साधी गोष्ट आहे पहा की देशभगाशी संविधानानं होळके सरांनी सांगितलं, तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की साधा संविधानातले नियम पाळणं, संविधानातली जी मूल्य आहेत त्याच्याशी प्रामाणिक राहणं, त्यांचा अंगीकार करणं, हा सुद्धा हे देशप्रेमाचाच भाग आहे. आपण कायदे सुद्धा पाळताना मी पाहतो की देशप्रेम म्हणजे फार मोठी गोष्ट आहे फार, पण मी म्हणतो साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा देशप्रेम व्यक्त व्हायला पाहिजे. आपण कायदे पाळत नाही, पाहतो की मोटरसायकल 2च्या ऐवजी 3 बस झाले, आता 3च्या 4 झाले, पण कुणी विचारत नाही. पोलीस असलं तर तुम्ही घाबरत नाही, की कायद्याचा धाक नाही. हे सगळं चुकीचं आहे. जर आपण एकदा हे असं म्हणले आपण हे संविधान जे केलेलं आहे हे आपण आपल्या प्रती स्वीकारलेले आपण, मग हे आपणच त्याला पाळायचं आहे, आपणच काहीतरी प्रतिष्ठा जे जपायची आहे. पण संविधानाने जे आपल्याला काही जबाबदारी दिली आहे, काही हक्क दिले, त्याच्याबद्दलचा अभिमान म्हणा, त्याच्याबद्दलचा आदर म्हणा, हे आपण सांभाळायचा लागतं. तिथं आपण कमी पडतो. म्हणजे मला काही असं वाटतं, मी एक उदाहरण सांगतो पहा तुम्हाला, मी सगळीकडे सांगत आलेली नेहमी. एक 2 उदाहरण सांगतो तुम्हाला, गोष्टी रूपात म्हणजे खऱ्यात ना गोष्ट. एकदा काय झालं पाहिजे तुम्हाला माहिती, इस्रायल राष्ट्र सगळ्यांना माहित आहे. इस्रायल राष्ट्राचं काय झालं, एकदा विमान काही अतिरेक्याने हायजॅक केलं, की मला साधारण 72-73 घेत नाही, पळून नेलं अतिरेक्याने. आणि काय केलं त्यांनी, ते युगांडा जे सरकार आहे तिथं युगांडाच्या विमानतळावर ते घेऊन गेले. त्यात इस्रायलच्या जवळ 100 प्रवासी होते आणि बाकीचे देशाचे 25-26 प्रवासी होते. आणि अतिरेक्याने सांगितलं की आमच्या अतिरेकी सोडा तर आम्ही तुमचं विमान सोडतो. तर आता प्रश्न असा आला की हे काय करायचं. 100 त्यांनी आत प्रवासीत आपले सरकारच्या पुढे प्रश्न, इस्रायल सरकारच्या पुढे प्रश्न निर्माण झाला काय करायचं. ते 4 दिवसाची मुदत दिली होती, 4 दिवस अतिरेक्याने 4 दिवस मुदत दिली होती. तर जनतेने काय सांगितलं, जनतेने सांगितलं की आमचे नातेवाईक गेले तर 72, पण अतिरेक्याला सोडून जाऊ नये. जनता म्हणते आमचे नातेवाईक गेले 100 तर 72, पण त्या अतिरेक्याला सोडून जाऊ नये. मग आश्चर्य वाटते, पण आज ते सरकार फार प्रभावी होतं. त्यांनी विमानच पळून आणलं आपल्या तिथून. एक वेगळाच त्यांनी तिथला अध्यक्ष केला आणि ते विमान पळून आणलं. एक मोठी घटना तुम्हाला ऐकायला मिळेल. यामुळे आपल्याकडे काय झालं, ज्या अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला आपलंही विमान हायजॅक केलं आणि अतिरेकी सांगितलं आमच्या अतिरेकी सोडा. तर तुम्हाला आश्चर्य वाटते, त्यावेळेला आपल्या त्या विमानामध्ये माझा 150 प्रवासी होते. त्या 150 प्रवाशांच्या नातेवाईकांनी वाजपेयींच्या घरासमोर दंगा केला. ते सोडून द्या, काय करायचं, आमचे ते नातेवाईक महत्वाचे. हा फरक लक्षात, हा फरक लक्षात. इस्रायलचे देशप्रेम काय ना आपलं देशप्रेम काय लक्षात घ्या. 100 तर 150 हे जे आहे ते निष्पाप लोक आहेत. त्यांना
तुझा भावी असं कुठल्या सरकार होत असत नाही, पण निदान म्हणायचं तर इथे धाडस आपण दाखवत नाही की एवढं जर आपण देशाबद्दल आपली जाणारच असेल तर कसा देश पडतो. म्हणून या दिशेने देखील आपल्याला थोडासा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटीच एवढंच सांगेन तुम्हाला मुलांनो की केवळ आता इथून पुढं शालेय शिक्षण ज्याला म्हणतो आपण किंवा इव्हन महाविद्यालयीन शिक्षण ज्याला म्हणतो आपण, ह्या शाळेच्या वर्गातलं शिक्षण तुम्हाला पुरं पडणार नाही, तर तुम्हाला त्याही पुढे जाऊन आपल्याला काही कौशल्य प्राप्त करावं लागतील आणि उद्यमशीलता वाढवावं लागेल. म्हणजे सगळ्यांना मला मी पुढे जाईल आणि मग कॉलेज शिकेल आणि मी BA होईल नोकरी मिळवेल, आता अशा गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवल्या पाहिजेत. आणि मी कशासाठी शिकतोय, मी अमुक परीक्षा पास होण्यासाठी शिकत नाही, तर मला ही गोष्ट माहीत करून घ्यायची म्हणून शिकायचं असते. काय आपल्याकडे म्हणजे तुम्ही लहान आहात पण कॉलेजमध्ये सुद्धा मुलं काय करतात माहिती का, मला BA ची परीक्षा पास व्हायचंय म्हणून शिकतात, 7वीची परीक्षा पाहिजे तसं नको, मला अमुक गोष्ट माहीत करून घ्यायची म्हणून शिकायचंय ही वृत्ती ठेवा. म्हणजे मग खऱ्या तुमचं ज्ञान वाढेल, म्हणजे कौशल्य वाढेल आणि मग तुम्ही खऱ्या सुद्धा नागरिक बनाल. आणि शेवटी असं म्हणेन की ही शाळा जी आहे, या शाळेने ज्या पद्धतीने कामकाज चाललेलं आहे त्या कामकाजाबद्दल पुन्हा एकदा मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो, त्यांना कौतुक करतो, मुख्याध्यापकांचे आभार मानतो, कौतुक करतो आणि आम्हाला यात काही संधी दिली त्याबद्दल पुन्हा त्याबद्दलही मी संस्थेचे अण्णांचे मी संस्था चालकांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.